नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेलकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काही दिवसापूर्वी आपण टीईटी संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता की काही कारणास्तव जी काही 2021 ला टीईटीची परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये काही कारणास्तव बरेचसे विद्यार्थी हे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पास होऊ शकले नाही। त्या मागची बरीचशी कारणे होती ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। पण आता आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, 100% होणार आहे। आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पास झाल्याशिवाय आपण भविष्यामध्ये शिक्षक म्हणून लागू शकत नाहीये, हे काळ्या दगडावर लिहिलेले आहे। म्हणजे टीईटी ही आपल्या पाचीला पुजलेली आहे, टीईटी पास होणं अनिवार्य आहे म्हणजे आहे। मग आता तीच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आगामी काळामध्ये होणार आहे। त्या आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया मागितल्या होत्या। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी ह्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आम्हाला नेक्स्ट टीईटीचा प्लॅन सांगा। आणि आता मी जो काही प्लॅन सांगणार आहे म्हणजे आता थोड्याशा वेळात जो काही प्लॅन सांगणार आहे तो प्लॅन तुम्ही फॉलो करा। तो प्लॅन नुसार जर तुम्ही अभ्यास केलात आणि तसा अभ्यास करत राहिलात, जसं सांगितलं तसं एकदम ॲक्युरेट केला तर मी लिहून देतो की तुम्हाला टीईटी पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। आणि तीही विदाउट क्लास लावता, क्लास लावण्याची आवश्यकता नाहीये। क्लास न लावता तुम्ही 100% टीईटी पास होणार म्हणजे होणार। आता ज्या काही स्टेप आहेत, ज्या काही मी गोष्टी सांगणार त्या फक्त तुम्ही फॉलो करा। आणि जे काही नियोजन म्हणजे जे काही टीईटी संदर्भात अभ्यास करायचं नियोजन सांगणार आहे, म्हणजे कोणत्या विषयाला किती प्राधान्य द्यायचं, कोणत्या विषयाचा काय अभ्यास करायचं, कोणत्या विषयातलं काय महत्त्वाचं आहे, हे असं सर्व जे काही सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात, त्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलात, अभ्यास व्यवस्थित करत राहिलात तर तुम्ही 100% पास होणार म्हणजे होणार, त्यात काही वाद नाहीये। पण आता एक गोष्ट अगोदर जाणून घेणं गरजेचं आहे। आता मी काय जो प्लॅनिंग सांगणार आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल, हरकत नाहीये, पण याच्यातून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील। अभ्यासाला एक दिशा मिळेल, अभ्यास करण्यासाठी आत्मविश्वास आणखीन वाढेल। आता आपण टीईटी का नापास होतो? आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजे टीईटीचा निकाल हा अतिशय कमी का लागतो, त्या मागच्या गोष्टी आपण अगोदर समजून घेणं गरजेचं आहे। त्या गोष्टी जर समजून घेतल्या तर आपल्याला टीईटीचा अभ्यास करायला सोपं जाईल, त्याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग करायला सोपं जाईल आणि टीईटी पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। आता याच्यामधला सर्वात महत्त्वाचा अडथळा काय आहे? आपण टीईटी पास का होत नाही? तर आपण टीईटीला स्पर्धात्मक परीक्षा समजत नाही, टीईटीला एक साधी परीक्षा समजतो। आणि टीईटीचा जो पेपर 1 असतो तो पेपर 1 पहिली ते 5वीचा असतो। आपण पहिली ते 5वीचा पेपर म्हणजे पेपर 1 आहे, त्यासाठी आपण फक्त अभ्यासाचा विचार काय करतो, पेपर 1 हा पहिली ते 5वीचा आहे आणि पेपर 2 हा 6वी ते 8वीचा आहे। म्हणून 6वी ते 8वी पर्यंत म्हणजे पहिली ते 8वी पर्यंत असा अभ्यास करतो, हितच चुकतो, आपण हितच नापास होतो। आणि टीईटीचा अभ्यास करण्यासाठी टीईटीची ऍड आली तरच आपण टीईटीचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपण तेथेच नापास होतो। टीईटीची ऍड पडली, टीईटी होणार आहे असं कळालं, फॉर्म भरलं, मग मार्केटमधलं एखादं पुस्तक घेतो आपण, तिथंच नापास होतो। टीईटी संदर्भात आपण अतिशय गंभीर होऊन विचार करत नाही, आपण तिथंच नापास होतो। टीईटीला एकदम साधी परीक्षा समजणं, आपण टीईटी तिथंच नापास झालो। मग आता परीक्षा आहे, फॉर्म भरलेला आहे, अभ्यास करायचा आहे, मग कोणतीही पुस्तकं चाळत राहतो, आपण तिथंच नापास होतो। आपण टीईटी संदर्भात मागचे जे काही पेपर झालेले आहेत ते वाचत नाही, आपण टीईटी तिथंच नापास होतो। अशी असंख्य कारण आहे टीईटी नापास होण्यामागचे। आणि त्यातलं त्या सर्वात महत्त्वाचं कारण की प्राथमिकची पुस्तक आहेत, त्यात असून काय आहे, पहिली ते 10वी, पहिली ते 8वी मला येते, सरळ येते, काय आहे त्याच्यामध्ये असून असा विचार करतो आणि आपण तेथेच नापास होतो। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे आपण टीईटी नापास होतो आणि त्याच गोष्टीमुळे आपल्या टीईटीचा रिझल्ट हा कमी लागतो। आणि आता त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की टीईटीचा आपल्याला अभ्यासक्रम माहिती नाही, सिलेबस माहिती नाही। सिलेबस त्यांनी देतात ते पहिली ते पेपर 1 साठी पहिली ते 5वी, पेपर 2 साठी 6वी ते 8वी असं देतात, आपण तेवढंच करत बसतो। पण नेमकं काय अभ्यास करायचं हे माहिती नसतं। आणि पुस्तकं आता पहिली ते 10वीचे पुस्तक वाचायचे, त्याच्याशिवाय पर्याय नाही हे माहिती असतं, पण आपण नुसतं वाचून सोडून देतो, पण त्याच्यामधलं काय विचारणं अपेक्षित आहे आपण गृहीत धरत नाही, त्याचा अंदाज लावत नाही। हे अंदाज येण्यासाठी आपल्याला अगोदरचे पेपर वाचणं गरजेचं असतं, त्याच्याशिवाय ते कळत नाही। पण आता प्राथमिकची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, पण ते कोणतं वाचणं गरजेचं आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। आता जे काही अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत
ते तितकेसे कामाचे नाही आहेत, पण मागचे जे अभ्यासक्रमाचे पुस्तकं होते, जे अभ्यासक्रमातून बाद झालेले आहेत ते पुस्तकं आणि त्याच पुस्तकातलं आपल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत 2013 पासून 2021 पर्यंत विचारलं गेलेलं आहे. आपण विचारात घेत नाही. आता हे लक्षात आलेलं आहे, त्या गोष्टी करायच्या आहेत. एवढ्या गोष्टी आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजल्या आहेत. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. टीईटी नापास झालो विचार नाहीये, आता अभ्यास करायचा, पास व्हायचंय. पास होण्यासाठी काय महत्वाचं आहे त्या गोष्टी आणि त्याचं प्लॅनिंग आता मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम टीईटी पास होणं गरजेचं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मेंदूवर फिट करून ठेवा, नाहीतर कुठेतरी लिहून ठेवा. टीईटी पास होण्याशिवाय पर्याय नाहीये. मग आता आपल्याला टीईटी म्हणजे काय, टीईटी मध्ये विषय कोणते असतात, काय विचारतात. आता बरेचसे हे आता डेट झालेले आहेत, त्यांना काही माहिती नाही. मग सर्वांसाठी सांगायचं आहे की पेपर 1 असो, पेपर 2 असो, त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र हे विषय कॉमन असतात. पेपर 1 साठी मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क, गणित 30 मार्क आणि पर्यावरण म्हणजे परिसर अभ्यास हा 30 मार्काला असतो. पेपर 2 मध्ये 6वी ते 8वी साठी मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क आणि सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल स्टडीज असा एक घटक आहे, त्याच्यामध्ये तो 60 मार्काला असतो. आणि त्याच्यामध्येच आणखीन एक आहे मॅथ आणि गणित, त्याच्यामध्ये मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क, विज्ञान 30 मार्क आणि गणित 30 मार्क असा तो असतो. म्हणजे पेपर 2 मध्ये 2 पेपर असतात वेगवेगळे. आता हे सर्व झालं, पण आता याच्यामधलं मेन काय आहे, आपण मराठीचा अभ्यास सोपा असतो करू शकतो, इंग्लिशचा अभ्यास सोपा असतो करू शकतो, पण आता इंग्लिशमध्ये आतापर्यंत काय विचारलं गेलं आहे त्या संदर्भात महत्वाचं माहिती असलं पाहिजे. आता पेपर 1 साठी जे काही विषय आहेत, मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, हे जे काही 5 विषय आहेत त्या विषयामध्ये अभ्यास काय असतो तो अगोदर समजून घेणं गरजेचं असतं. आता त्याच्यामध्ये अभ्यास काय आहे, काय विचारलं जातं, आता ते सर्व जर मी इथं सांगत बसलो तर व्हिडिओ खूप लांब लचक होईल. आपला टाइम टेबल ऐकायचा म्हणजे आपलं नियोजन राहून जाईल. पण त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट करा, प्लेलिस्ट आहे टिप्स फॉर टीईटी, ही एक प्लेलिस्ट आहे. टिप्स फॉर टीईटी सिलेबस म्हणून अशी एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये 5 व्हिडिओ आहेत, ते पहा. ते पाहण्या अगोदर सर्वात प्रथम एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, हाऊ टू क्रॅक टीईटी. ह्या 5 गोष्टी करा, तुम्ही टीईटी 100% पास होणार. तो व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा 100% आत्मविश्वास वाढणार म्हणजे वाढणार. ती गोष्ट केल्यानंतर बाकीचे 4 व्हिडिओ आहेत, त्या 4 व्हिडिओमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास काय करायचा असतो, इंग्लिशचा अभ्यास काय करायचा असतो, गणिताचा अभ्यास काय करायचा असतो आणि सर्वात महत्वाचं परिसर अभ्यास काय करायचा असतं, त्याच्यामध्ये काय अभ्यास करायचं असतं, हे असे प्रत्येक विषयासंदर्भात सांगितलेलं आहे. ते पहा, म्हणजे तुम्हाला एक असं समोर ट्रॅक दिसेल, अभ्यास काय असतो, सर्व कसं सिलेबस आहे, मटेरियल काय लागतं, ते सगळं गोळा होतं. मग त्यानंतरची गोष्ट आहे की नियोजन लागणं, म्हणजे अभ्यास कुठून सुरुवात करायचा. आपल्याला आता सगळं माहिती झालेलं आहे, टीईटी का पास होत नाही, टीईटीचा रिझल्ट का लागत नाही. आता मग ते झाल्यानंतर अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे, आपल्याला सर्व पुस्तकं माहिती आहेत. मग आता अभ्यासाचं नियोजन, आता इथून आपण नियोजन कसं लावायचं, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, हे बघा. आपल्याला टीईटी पास होण्यासाठी संपूर्ण दिवसभरामधून संपूर्ण दिवस अभ्यास करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही दिवसातील काही तास जरी आतापासून अभ्यास केलात तर 100% तुम्ही भविष्यामध्ये टीईटी पास होता. जास्त नाहीये, रोजचे फक्त 3 तास अभ्यास करायचे, फक्त रोजचे 3 तास अभ्यास बस. या 3 तासामध्ये तुम्ही रोजचे 3 तास जर अभ्यास करत गेलात तर तुम्ही 100% टीईटी पास होणार म्हणजे होणार. आता या रोजच्या 3 तासामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला मराठी करायचं नाही, इंग्लिश करायचं नाही, रोज गणिताचा 1 तास अभ्यास करायचा आहे. गणिताचा रोज 1 तास, मागले पेपर बघायचे, त्याच्यामधले प्रश्न कसे आहेत ते चाळायचे, त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा नाही तर चॅप्टर वाईज करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण गणित या विषयाला रोज 1 तास देणं गरजेचं आहे. म्हणजे रोज 1 तास जर तुम्ही गणिताला दिलात तर टीईटी पास होण्याला 100% उपयोग येईल. त्यात पुन्हा टेट एक्झाम असते, त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता 110 ते 120 मार्काचा असतं, त्याच्यासाठी सुद्धा तुमची आत्तापासूनच तयारी सुरू होते. आणि टीईटीचं गणित खरंच खूप अवघड असतं, पण पास होण्याला तुम्ही जर डोकं वापरलं, एकदम साधं 6वं इंद्रिय वापरलं जर, तर तुम्ही आराममध्ये गणित सोडवू शकता. त्यासाठी रोज गणिताचा 1 तास अभ्यास करायचे. आता राहिलेल्या 2 तासामध्ये काय करायचे, जे काही प्राथमिकचे पुस्तक आहेत, रोज प्राथमिकचं पुस्तक एक वाचून काढा. आता प्राथमिकची पुस्तकं कोणती आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, चालू अभ्यासक्रमामधले वाचा. मी आता चालू अभ्यासक्रमामधले का सांगतोय, आता जो काही जुना अभ्यासक्रम आहे
त्याची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध नाहीयेत, शोधलं तरी सुद्धा मिळत नाहीयेत। त्या संदर्भात आपण प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पहा, त्याच्यामधले प्रश्न पडलेले आहेत। ते पुस्तकं मिळत नाहीत पण त्याच्या संदर्भातले व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही कधीही पाहू शकता, त्यात काही वाद नाहीये, ते व्हिडिओ कुठेही जाणार नाहीये। पण आता तुम्हाला काय करायचं, ऍडव्हान्स काय करायचं, आता जी काही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आहे त्याची काठिण्य पातळी हे वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे। त्यांनी अभ्यासक्रमाचा आवाका वाढवत आहेत, कुठलाही प्रश्न विचारत आहेत। इतके दिवस मागच्या अभ्यासक्रमातला विचारला होता, 1ली ते 5वीला 8वी पर्यंत विचारलं, त्यानंतर 10वी पर्यंत विचारलं, पण आता जो काही नवीन अभ्यासक्रम आहे प्राथमिकचा 1ली ते 10वी पर्यंतचा कोणताही विषय असो, जास्त करून तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयावर फोकस करायचे, कारण तेच विषय आहेत तुम्हाला टीईटी पास करणारे, त्याच्याशिवाय टीईटी पास होणं थोडंसं अवघड जातं। आता या विषयासाठी जेवढे काही प्राथमिकचे पुस्तक आहेत 5वी पासून 10वी पर्यंतचे, ते तुम्ही नवीन अभ्यासक्रमातले ते वाचा, त्याच्या नोट्स काढा, त्या नोट्स लिहा, रोज घ्या, रोज वाचा, रोज लिहा। म्हणजे कसं आता तुम्ही जर वाचलं त्याचे नोट्स लिहा, म्हणजे पुन्हा वाचायला सोपं जातं, त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण पुस्तकातली कुठलीही ओळ आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी मध्ये विचारली जाते। मग त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आता जो अभ्यास राहतो, आता इतिहास भूगोलचा जो जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यावर प्रश्न 100% विचारले जातात, ते पुस्तकं भेटणं अवघड आहे। पण आपण आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत, आणखीन बरेचसे व्हिडिओ टाकायचे राहिले, ते मी आगामी काळामध्ये टाकेल। पण आता तुमचं सर्वप्रथम कर्तव्य काय आहे, जे काही 5वी ते 10वी म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंतचे प्राथमिकचे पुस्तक आहेत ते वाचा, नवीन अभ्यासक्रमातले त्यातले नोट्स काढा, ते वारंवार वाचा, म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल। आणि मानसशास्त्र हा सुद्धा विषय असा आहे की तो पास व्हायला खूप अवघड आहे, तो विषय समजून घ्यावा लागतो, तो असा एक विषय आहे की तुम्हाला 100% पास करतो। सोपा विषय, समजायला सोपा आहे, संकल्पना कळतात, पण परीक्षेमध्ये खूप विचित्र प्रश्न विचारतात, होयला नाही, नाहीला होय, आणि असे शब्दावर इतकं फिरवतात ना, आपल्याला येत असून सुद्धा येत नाहीये। मग त्यासाठी मानसशास्त्राचा काय अभ्यास करायचा, आपण मानसशास्त्राचं संपूर्ण मानसशास्त्र आपल्या चॅनलवर आहे, ते पहा। आणि आता तुर्तास जो पेपर झालेला आहे 2021ला ते पहा, 30 पैकी 25 ते 26 प्रश्न पेपर 1 मधले, पेपर 2 मधले 30 पैकी 25 ते 26 प्रश्न ॲज इट इज जशाच तसे आलेले आहेत आपल्या नोट्स मधले। आपण फडके प्रकाशनचं जे मानसशास्त्राचं पुस्तक आहे ते, आणि कुलकर्णी सरांचं पुस्तक, आणि तत्र 12वीचे एक पुस्तक, असे 3-4 पुस्तकाचं कॉम्बिनेशन करून आपण मानसशास्त्राचे परिपूर्ण नोट्स टाकलेले आहेत। त्या नोट्सच्या बाहेरचं परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलं नाहीये, भविष्यात सुद्धा विचारणार नाहीत। पण जरी असं वाटत असतील तर त्यावेळेस मी टाकेल, पण सध्या तुम्ही तेवढं पाठ करून टाका, ॲज इट इज लाईन टू लाईन पाठ करा। मानसशास्त्र हे तसंच पाठ करावं लागतं टीईटीला, त्याच्याशिवाय पर्याय नाही। जास्त नाही, आपल्याला रोजचे 3 तास अभ्यास करायचे, 1 तास गणिताला दिले, 2 तासापैकी तुम्ही 2 तास वाटलं तर रोज कुठले तरी एक पुस्तक घ्या प्राथमिकचं, ते वाचा, त्या अंडरलाईन करा, दुसऱ्या दिवशी त्याच्या नोट्स काढा, तिसऱ्या दिवशी त्या नोट्स परत वाचा, एक पुस्तक असं कंप्लीट करत जावा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। तुम्हाला जर असं करू वाटत नसेल, किंवा रोज एकच विषय कडेला काढू वाटत असेल, किंवा रोज 3-3 तास फक्त एका विषयाचा अभ्यास करा, काही हरकत नाहीये। तुम्ही रोज 3-3 तास जरी एका विषयाचा अभ्यास केला तर असे 15 दिवसांमध्ये मानसशास्त्र कंप्लीट होतं। म्हणजे आपल्या चॅनलवर जे व्हिडिओज आहेत मानसशास्त्राचे 17-18 व्हिडिओज आहेत, ते सर्व पहा, तुमचं मानसशास्त्र परिपूर्ण होऊन जातं। मग परिसर अभ्यास मध्ये आपले 30 ते 32 व्हिडिओ आहेत, ते संपूर्ण पहा, तुमचा परिसर अभ्यास 30 पैकी 25 मार्काचा परिपूर्ण होऊन जातं। पण ॲडव्हान्स मध्ये मी तुम्हाला काय सांगितले की जे काही नवीन पुस्तक आहेत ते सुद्धा वाचा, कारण भविष्यामध्ये त्याचा सुद्धा उपयोग होणार आहे, कारण काठिण्य पातळी वाढत आहे, त्यासाठी ते सुद्धा वाचा। आता राहिला मराठी आणि इंग्लिश हा विषय, मराठी आणि इंग्लिश हा परीक्षेच्या शेवटी करायचा, आतापासूनच करू नका, परीक्षेच्या शेवटी करा, कारण जे अवघड आहे ना ते अगोदर करा। मराठी इंग्लिश सोपं जातं, इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, मराठीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचा, त्याच्यातून एकदम परिपूर्ण अभ्यास होऊन जातो। ओव्हरऑल एवढा अभ्यास करायचा आहे, फक्त जास्त नाही, रोज 3 तास एकच विषय कडेला काढा, किंवा रोज 1 तास गणित, किंवा 2 तास जीएस म्हणजे जे सामाजिक शास्त्र आहेत बाकीचे विषय ते करा, नोट्स काढा स्वतःचे, एवढं करा, तुम्ही टीईटी 100% पास होता। आता हे सर्व झालं, टीईटी पास का होत नाही, त्याच्यासाठी काय करायचं, अभ्यास कसं करायचं, कोणतं मटेरियल वापरायचं, सगळं झालं। पण आता कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत,
आता ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर टीईटी 100% पास होणार, पण तुम्ही ह्या गोष्टी केला तर तुम्ही टीईटी नापास होणार, त्याला कारणीभूत तुम्हीच असू शकता। आता जी काही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आहे याच्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत त्या सर्वप्रथम लक्षात घ्या। टीईटी साठी कोणताही क्लास लावायची आवश्यकता नाही, क्लासच्या नादी लागू नका, क्लास लावू नका। तुम्ही क्लास लावलात तर तिथंच गुरफटून जाणार, तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन जे परीक्षेला आवश्यक आहे ते क्लासवाले चुकून सुद्धा देणार नाहीत। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट, मार्केट मधला टीईटी साठी कोणताही ठोकळा घेऊ नका किंवा मार्केट मधलं टीईटीच्या साठी जे पुस्तक आलेले आहे ते पुस्तक घ्यायची आवश्यकता नाही। ते जर पुस्तक तुम्ही घेतलात तर 100% नापास म्हणजे नापास होणार। अनुभव सांगतोय, त्या अनुभवातून शिकलोय तेच तुम्हाला सांगतोय। आणि त्यापेक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की मी टीईटी पास होणार आहे असा सकारात्मक विचार डोक्यामध्ये ठेवा। टीईटीची परीक्षा अवघड आहे असं आणू नका, मी परीक्षा पास होणार आहे, परीक्षा सोपी आहे, त्यासाठी काय पाहिजे, काय अभ्यास करायचं पाहिजे सर्व माझ्याजवळ आहे, मी व्यवस्थित अभ्यास करणार आहे असा पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक विचार ठेवून अभ्यासाला लागा। तुम्ही जर आजपासूनच अभ्यास केला तर 100% पास होणार, पण आजचं उद्यावर, उद्याचं परवा, परवाचं बघू, परीक्षा आल्यावर बघू, नंतर 1 महिन्यानं बघू, 2 महिन्यानं बघू, तसं जर केलात तर कुणीच तुम्हाला टीईटी पास करू शकणार नाही। तर आता अशी आशा करतो की तुम्हाला एकदम सर्व व्यवस्थितपणे समजलं असेल, अभ्यास काय करायचा, किती वेळ करायचं, कोणत्या विषयाला किती प्राधान्य द्यायचं। आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या समजल्या असतील, जरी समजल्या नसतील तरी सुद्धा आणखीन एकदा एकदम फास्ट मध्ये सांगतो की या चॅनलवर एक व्हिडिओ आहे हाऊ टू क्रॅक टीईटी। सर्वप्रथम तो व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ बघून तुम्हाला आत्मविश्वास वाढेल, 100% आत्मविश्वास वाढणार म्हणजे वाढणार। तो पाहिल्यानंतर सर्व विषयाच्या टिप्सच्या व्हिडिओ दिलेले आहेत, म्हणजे सर्व विषयामध्ये काय अभ्यास करायचा, काय नाही, कसं विचारलं जातं ते पहा, त्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रमाचं नियोजन कळेल, कोणता विषय आहे, काय आहे, कसं विचारलं जातं एकदम व्यवस्थितपणे कळेल। त्यानंतर प्रत्येक विषयाच्या नोट्स टाकलेल्या आहेत त्या पहा। त्यानंतर काय करायचं, रोजचे तुम्हाला 3 तास अभ्यास करायचे। ह्या 3 तासामध्ये तुम्ही हे वाटलं तर व्हिडिओ पहा, वाटलं तर तुम्ही रोज 1 तास गणिताचा अभ्यास करा, मग 2 तास नवीन पुस्तकं जे काही प्राथमिकचे आहेत त्यातले नोट्स काढा, ते वाचा। फक्त रोजचे 3 तास करा, आजचं उद्यावर, उद्याचं परवावर घालू नका, आज आत्तापासूनच चालू करा म्हणजे तुम्ही टीईटी 100% पास होणार। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे, तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजलं असेल अशी मी आशा करतो। जर आणखीन काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, देईलच आणि देत राहणार 100%, यात काही वाद नाहीये। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ पाहून जर तुमचा फायदा झाला असं वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत सांगा, जे काही शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकले नाही त्यांना सुद्धा पास होण्यासाठी मदत होईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे, तुमच्या आणखीन काय अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।